जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक पल्लवी पाटील यांची मोडणीमला भेट. मोडणीम जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्या पल्लवीताई पाटील यांनी मोडणीम येथे भेट दिली. याप्रसंगी सुरुवातीला जगाला शांततेचा संदेश देणारे बोधिसत्व गौतम बुद्धांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं. यावेळी धम्मवंदना घेण्यात आली. याप्रसंगी बोलताना पल्लवीताई पाटील म्हणाल्या की आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोडणीम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा असून ही निवडणूक लढवण्यामागे महिलांचे सबलीकरण, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासह रस्ते, वीज, आरोग्य, शैक्षणिक, कृषी आदी प्रश्नांवर आवाज उठवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुले-मुली ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत म्हणून अकॅडमीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचं सांगत ही निवडणूक लढवणारच असल्याचं सांगितलं. यावेळी उपस्थित महिलांनी पल्लवीताई पाटील यांचं जोरदार स्वागत करत, सत्कार करत पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी पूनम ओहोळ, सोनाली वाघमारे, गीता शिंदे, राधा माने, सोनाली ओहोळ, योगिता माने, निकिता शिंदे, मीरा शिंदे, संगीता शिंदे, शिल्पा ओहोळ, निशा गायकवाडसह अनेक महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी मुलींच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले गणेश नाईक, सदस्यपदी महेश सरवदे तर बालाजी वाघमारे यांची शिक्षणप्रेमी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पल्लवीताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक संजीव शिंदे यांनी केलं तर योगिता शिंदे, बालाजी वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी आरपीआयचे आप्पा शेंडगे, गौतम ओहोळ, जितेंद्र शिंदे, धीरज नाईक, संतोष लंकेश्वर, कृष्ण ओहोळ, सावता वाघमारे, गणेश ओहोळ, चंद्रकांत ओहोळ, ग्रामपंचायत सदस्य अमर ओहोळसह पाली भाषेचे विद्यार्थी उपस्थित होते. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.